जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जीनियसची उंची गाठतील अशी फौज, हे स्वप्न आहे आपलं. आपल्यातला प्रत्येक जण जीनियस होऊ शकतो. मला जीनियस व्हायचंच आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. एक्सलन्स आणि क्रिएटिव्हिटीला आता आपण गेली 3 वर्ष जोड दिली जीनियस. आणि मी तुमच्याशी 2 तास त्या जीनियस या मध्यवर्ती कल्पनेवर बोलणारच आहे. पण सूत्र आजच सांगतो, कारण त्याचा संबंधही पुढे आज जे बोलणार त्याच्याशी आहे. आपण एक इक्वेशन तयार केलं, ते पण 96 साली जसं फाउंडेशन प्रथम, तसं आता न्यूरोसायन्स म्हणजे मेंदूचं शास्त्र, सायकॉलॉजी, त्यातली एज्युकेशनल सायकॉलॉजी, त्याचा जीवनातल्या अनुभवांशी मेळ घालून आपण हे तयार केलेलं आहे. ते इक्वेशन कंसामध्ये E मल्टिप्लाइड बाय C कंस पूर्ण रेज टू N इज इक्वल टू G असं आपण एक समीकरण तयार केलं आहे. कंसात E मल्टिप्लाइड बाय C कंस पूर्ण रेज टू N इज इक्वल टू G म्हणजे एक्सलन्स मल्टिप्लाइड बाय क्रिएटिव्हिटी रेज टू N इज इक्वल टू जीनियस. आणि अजून एका सत्रानंतर ते जीनियस म्हणजे काय आणि खरंच ज्यांच्या मनात आहे की अशा रीतीने स्वतःला ओळखून निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होत मी माझी वाटचाल करणार आहे जीनियस बनण्याकडे, तर ते कसं जीनियस बनायचं हेची 12 सूत्र मी त्या दिवशी तुम्हाला सांगणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये जीनियसची उंची गाठतील अशी फौज, हे स्वप्न आहे आपलं. की आता जर ठरवलं की मला व्हायचं आहे जीनियस, मला जीनियस शब्दाचा अर्थही कळला आहे, तर माझ्या जीवनात मला जीनियस व्हायचं आहे, तर आता मी काय करू. पहिला मुद्दा आहे आणि तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, म्हणूनच पहिला आहे, म्हणून तो क्रमांक 1 वर आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे संकल्प. संकल्प पहिलं मनाचं बुद्धीचं स्वतःचं ठरावं लागतं की मला जीनियस व्हायचंच आहे. त्यामागचं मन महत्त्वाचं आहे. आपण आपल्या रचनेमध्ये आत्ता हा अधिष्ठान दिवस आणि 4.5-5 महिने असे काढा आणि मग जानेवारी महिन्यामध्ये आपण संकल्प दिवस करणार आहोत. तो संकल्प तिथपर्यंत थांबायचं कारण नाही आहे. संकल्प मनाशी करायचा असतो. माझं म्हणणं आत्ता तुमचा ह्या क्षणाला बसल्या जागी व्हायला पाहिजे की मला एका तरी क्षेत्रातला, किमान एका, स्वतःला ओळखून जे निवडशील क्षेत्र, तर तू त्या क्षेत्रामधला उत्तम आणि प्रतिभावंत व्हायला पाहिजेस. पण हे मी म्हणून नाही चालत. मी तुमच्याकरता सगळं करायला आहे. इथे चाणक्य मंडलची रचना पण आहे, करू सगळं, पण निश्चय जो आहे ना, संकल्प, तो आपला असावा लागतो. तुका म्हणे निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. म्हणजे आपल्याला जी फळं मिळणार आहेत ती आपल्या संकल्पाच्या प्रकाशात मिळणार आहेत. माझा जर माझ्या जीवनाविषयीचा संकल्प असेल की काही नाही, 4 बुकं शिकून 1 डिग्री मिळवून एखादी नोकरी मिळवायची आहे, मग यथावकाश लग्न होईल, मुलं बाळं व्हायची आहेत, त्यांचं करायचं आहे, तर ठीक आहे, शुभेच्छा आहेत, पण मग तुझं जीवन तसं घडणार. पण जीवनामागचा जर संकल्प असेल सर्वत्र सुखीनः सन्तु, जीवनामागचा जर संकल्प असेल जरी एका अश्रूप, जीवनामागचा जर संकल्प असेल की मला माझ्या किमान एका, किमान काही जण जास्ती क्षेत्रातले पण होऊ शकतात, पण किमान एका क्षेत्रातला असा मेंदू प्रत्येकाकडे असतोच, हेही सिद्ध झालेलं आहे. तर मला असा माझ्या क्षेत्रातला मला जीनियस व्हायचं आहे, तर तुमचं जीवन त्या संकल्पाच्या प्रकाशात घडणारच आहे. पण जीनियसच्या जोपासनेतलं पहिलं सूत्र आहे संकल्प. दुसरं सूत्र आहे ध्यास. ध्यास, दिवस रात्र तुम्हाला दुसरं नाही सुचलं पाहिजे काय. एकदा ध्यास घेतला मला माझ्या क्षेत्रातला जीनियस व्हायचा आहे, तर उठता बसता कार्य करता, किंवा मराठीमध्ये थोडा अवघड पण त्याच्यात खूप अर्थ आला असा आहे, जळी स्थळी काष्ठी पाषाणी तुम्हाला तो ध्यास दिसायला पाहिजे. ध्यास घेतलाय, तू ध्यास घेतला आहेस का. एक सॉक्रेटिसची खरंच गोष्ट सांगतात. आज वेळ अपुरा आहे आपल्याला, त्यामुळे मी कोणीतरी ऐकलेली दिसते म्हणजे ही गोष्ट, असा त्याचा अर्थ आहे. सॉक्रेटिसला एक शिष्य त्याचा विचारायला गेला की मला जीवनामध्ये यश हवं आहे, कशाने मिळेल जरा सांगा. तर आता हे सॉक्रेटिस सकट सगळे जे विचारवंत आणि आपले ऋषीमुनी आहेत ना, ही माणसं ही बाराची असतात. ही एकाही प्रश्नाचं उत्तर सरळपणाने देतच नाहीत हे. तर सॉक्रेटिसला त्या बिचाऱ्या शिष्याने, सॉक्रेटिसने सांगायचं ना यश मिळवायला काय पाहिजे, तर सॉक्रेटिस म्हटला चल माझ्याबरोबर. अथेन्समध्ये त्याची जी कुठली जागा, तिथे मध्ये हौद होता, हौदामध्ये पाणी भरलेलं होतं. सॉक्रेटिसने त्याची मानगूट धरली आणि पाण्यात बुडवलं त्याला, आणि ते तरफड तरफड काढायला लागला, मरायची वेळ आली असेल असं झाल्यावर सोडलं त्यांनी. तो जे वर आला तो शिव्या देतच आला, कसब्या पेठेमध्ये राहिलेला असणार,
तो शिव्या देत, तो सॉक्रेटिसला शिव्या देत, काय माझा जीव घ्यायचा आहे का काय, मी विचारायला काय आलो, तुम्ही माझे गुरु काय जीव द्यायला आलात काय. हां, मग सॉक्रेटिस त्याला म्हणाला की ते आतमध्ये पाण्यात असताना श्वास जेवढा हवा होता तेवढं ज्या दिवशी तुला यश हवं असेल त्यावेळेला तू यशस्वी होशील. ध्यास आहे, आपण घेतलेला ध्यास आहे. एखादी गोष्ट घडवायची आहे ह्याचा ध्यास आहे, त्यानुसार दिवस रात्र सराव करतोय त्याचा ध्यास आहे, सतत वाचन करतोय, पण ध्यास. दुसरा मुद्दा आहे ध्यास. तिसरा मुद्दा आहे नियोजन. आता आपलं होमवर्क चालू होतो, चक्क नियोजन करायचं आहे. लगेच चौथा मुद्दा सांगतोय की नियोजन कशाचं करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं की जीनियस बनणे म्हणजे कामाच्या आपल्या क्षेत्रात मेंदूची माहितीचं पृथक्करण, इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग करण्याची क्षमता वाढवत ठेवणे, आणि एका बाजूला मेंदूची माहितीचं पृथक्करण करण्याची पण क्षमता वाढवत ठेवणे, त्याचवेळी त्याच मेंदूला बाकीच्या कर्मेंद्रियांच्याकडनं काम करून सुद्धा फास्ट घेता येण्याची क्षमता वाढवत ठेवणे. हां, तर याला मेंदूचं शास्त्र, इंग्लिश शब्द आहे न्यूरोसायन्स. हां, न्यूरोसायन्सने असं मांडलंय सूत्र की ठरवून म्हणजे नियोजनपूर्वक, म्हणजे त्यातल्या कॉन्शियसनेसला महत्त्व आहे. ते मी एक छोटी गोष्ट तुम्हाला सांगणारच आहे. त्या आपल्या क्षेत्रामध्ये 10,000 तासाची तपश्चर्या केली तर तुम्ही तुमच्या क्षेत्रात जीनियस व्हाल. 10,000 hours आपल्या कामाच्या क्षेत्रातली 10,000 तासांची तपश्चर्या. पण आपल्या कामाच्या क्षेत्रात नुसते 10,000 तास खर्च करण्याने नाही होणार आहे. हां, बैल घाण्याला जुंपलेला असतो, तो घाण्याला जुंपलेला बैल घाण्याभोवती 10,000 तासापेक्षा जास्ती फिरल्याने बैलाचा जीनियस नाही होत. का नाही होत? कारण ते फिरणं नियोजनपूर्वक नाही आहे, संकल्प नाही आहे, ध्यास नाही आहे आणि नियोजन नाही. म्हणजे कॉन्शियसनेसला महत्त्व आहे की जी 10,000 तासांची, मी त्याला आपला भारतीय शब्द तपश्चर्या हाच वापरतोय. तर जे मेंदूचं न्यूरल नेटवर्क, ज्याचा मेंदू शाबूत आहे, मेंदूला काही इजा झालेली नाही, ॲव्हरेज मेंदू. हां, तर विज्ञानाने हे सिद्ध केलेलं आहे की आपल्यातला प्रत्येकजण जीनियस होऊ शकतो, पण त्यासाठी तू विचारपूर्वक, योजनापूर्वक, संकल्प सोडून आणि दिवसरात्र त्याचा ध्यास घेऊन 10,000 तासांची तपश्चर्या करायला पाहिजेस. मी जेव्हा पहिल्यांदा हे वाचलं ना, आणि माझ्या डोक्यात चालू झालं की चाणक्य मंडलच्या माध्यमातून आपण इथे जे येतात त्यांना हे सगळं सांगणं चालू केलं पाहिजे, त्यावेळेला मी मनाशी एक गणित केलं की 10,000 तास एका क्षेत्राला विचारपूर्वक द्यायला किती लागतील. कारण तुम्ही आत्ता बसल्या जागी समजा कोणाला आपापलं वाटत असेल, कोणाला कळायला वेळ लागेल, पण समजा आत्ता लक्षात आलं की अमुक म्हणतो मला बासरीतला जीनियस व्हायचं आहे, गिटारमधला व्हायचं आहे, मेजॉरिटी जणांना प्रशासनातला व्हायचं आहे, म्हणजे चालू वर्षी आधी अभ्यास उत्तम करायचा आहे, फेब्रुवारी किंवा एप्रिलमधली MPSC उत्तम द्यायची आहे, क्लिअर करायची आहे, 31 मे पुढच्या वर्षीची UPSC, सगळं कळलं. पण 10,000 तास योजनापूर्वक, नियोजनपूर्वक, त्याविषयीचा संकल्प सोडून आणि ध्यास घेऊन द्यायचे आहेत. तर मी एक गणित केलं की ह्याला किती वर्ष द्यावी लागतील आयुष्यातली. कारण आपल्याला सगळ्यांना बेसिकली आपण 6, 7, 8 तास झोपतो सगळेजण, आवश्यक आहे ते झोपणं, ॲव्हरेज 6, 7, 8 तास. बरं, आवराआवरीला आपल्याला आवश्यक तो वेळ लागतो, इकडून तिकडे प्रवास करायचा आहे, अमुक ठिकाणी जायचं आहे, सगळं करून, सगळं, आणि कॉलेज आहे, त्याची परीक्षा आहे, सगळं धरून, तर हे सगळं सांभाळून आपल्याला ज्यातला जीनियस व्हायचा आहे त्याला 10,000 तास द्यायचे आहेत. तर मी गणित केलं, त्या गणिताने मला सांगितलं की 8 ते 12 वर्ष लागतील हे करायला, 8 ते 12 वर्ष लागतील. हां, पण मी सगळ्यांना हे सुचवतोय की ॲक्च्युली आजच्या रात्री किंवा उद्या बसून हा होमवर्क करा. प्रत्येकजण चक्क कोरा कागद घेऊन बसा, स्वतःला विचारा की तुला कुठल्या, बाबा रे आणि बाई ग, तुला कुठल्या क्षेत्रातलं वाटतंय, तुझ्यापाशी गुण आहे, स्वची ओळख, आणि ज्याच्यात मी पुढची 8 ते 12 वर्ष, तर मी मित्र हो तुम्हाला, मला कळलेलं जीवन तळमळीने सांगतोय की 8 ते 12 वर्ष अशी जातील, हे सांगतोय, अशी जातील. बघा तुम्ही, ती फार लांबचं आहे असं तुम्ही समजू नका. आपली विश्वांजली गायकवाड देशामध्ये 11वी आली UPSCला, तिला, आणि महाराष्ट्रात पहिली होती. तिला इंडियन फॉरेन सर्व्हिस हवी ती, ती मिळाली. त्यामध्ये तिला चायनीज पाहिजे ते मिळालं. हां, आणि आत्ता ती चीनमध्ये आहे. त्या विश्वांजलीनी आपला फाउंडेशन कोर्स 2008-9च्या वर्षी केला होता. फाउंडेशन 8-9,
2008-9 ते वाटचाल 2017, 9 वर्ष आहेत, अशी जातील हे सांगतोय मी तुम्हाला. तेव्हा मी तर सांगणं माझं काम आहे आणि आय विल डू माय बेस्ट, की खरंच सांगतोय की आजच्या संध्याकाळी किंवा उद्याच्या दिवसभरामध्ये चक्क समोर कोरा कागद आणि पेन घेऊन बसून तुमच्या नोट्स तयार करा, तुमचा दिनक्रम लिहून काढा, कशातला तुम्हाला जिनियस व्हायचं आहे आणि हे जे 12 कलमं सांगतोय ती तुमच्या योजनेमध्ये कशी आणा. प्रत्येक कलम येणार आहे की नियोजनात हे लागेल. नियोजन म्हणजे मुद्दा क्रमांक 3. तर प्रत्येकच मुद्दा त्या नियोजनमध्ये जाणार. 10,000 तासांचं नियोजन करा. कसे देणार आहात तुम्ही? की एक ॲव्हरेज दिवसाचे 2 तास, सुट्टीचा दिवस असेल तर 4 तास, शनिवार रविवार त्यातला रविवार असेल तर 6 तास, असं करत माझे 10,000 तासाचं टार्गेट केव्हा पूर्ण होतं. हे पुढचं पाहतो होता. पण आज मी तुमच्याशी बोलताना इतकं पुढचं पाहून बोलतोय की 8 वर्ष. म्हणजे मी अशी आशा करतो की तुमच्यातले अनेक जण आजपासून 8 ते 12 वर्ष म्हणजे शासनात असतील, तिथे आपला ठसा उमटवत असतील, नुसते फाईल पुशर असे अधिकारी नसतील, तर जे सिस्टीम समजावून घेत आहेत त्या सिस्टीममध्ये बदल, ही सिस्टीम अधिक पारदर्शक कशी होईल, लोकांना उत्तरदायी कशी होईल, भ्रष्टाचार संपेल त्याच्यामधला अशी कशी होईल, आणि अन्य कुठलीही क्षेत्र असतात आपली. कोणी गायनात करेल, कोणी संगीतामध्ये करेल, कोणी अभिनयामध्ये करेल, कोणी पत्रकार होईल, वकील होईल, इंजिनियर असेल, पुढे विदेशामध्ये शिकायला जाईल. आपण आज तुमच्याशी मी जिनियसची जोपासना मुद्दा पुढल्या मुळामध्ये तर आयुष्याविषयीच बोलतोय, पण जिनियसची जोपासना करायचा असेल तर मुद्दा क्रमांक 4 वर आहे 10,000 आवर्स पर्स. हा प्लॅन आपला प्रत्येकाचा 10,000 तासांचा प्लॅन. म्हणून मुद्दा क्रमांक 5 वर येतं योग, की जे सांगून झालंय. तुला स्वतःला ओळखायचं आहे का आणि त्यानुसार निवडलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत व्हायचं आहे का? 30 मिनिटं नियमित योग कर. ती रोजची 30 मिनिटं हा तुमच्या 10,000 तासाचा कॉम्पोनंट बनला पाहिजे, की 10,000 तासातली पुढली 36 वर्ष म्हणजे साधारणपणाने 4,000 दिवस, त्यातले 2,000 तास माझे योगाचेच झाले. अर्धा तास रोजचा, अर्धा तास योग. मुद्दा क्रमांक 6 आहे स्वाध्याय. स्वाध्याय कौशल्य, त्याविषयी मी भरपूर बोलून झाले. मुद्दा क्रमांक 7 आहे वाचन. वाचन आपल्या कामाच्या क्षेत्रातलं आपलं वाचन. आपण फाउंडेशन कोर्समध्ये तर 15 दिवसाचे कॅप्सूल असते त्यांना वाचनाकरता, अशी वेगळी प्रिपरेटरी किंवा UPSC MPSCची असत नाही. पण आता UPSC MPSCचा अभ्यास म्हणजे मुळात वाचन भरपूर आहे. तर आपल्या कामाच्या क्षेत्रातलं वाचन. मध्ये फेसबुकवर कोणीतरी मला टॅग केलं होतं, ते हे छान होतं युनिट. असे वेगवेगळ्या माणसांचे, स्त्री पुरुषांचे फोटो होते. ते जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. कोणी उद्योजक आहेत, कोणी कम्प्युटर सेक्टरमध्ये आहे, कोणी नृत्य करतं, कोणी राजकारणात आहेत, आणि खाली वाक्य होतं की ह्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे. आणि नंतर उत्तर होतं की हे सगळे निदान दिवसाचे 2 तास त्यांच्या क्षेत्राचं वाचन करतात. म्हणजे वाचनाची सवय लागणे, हॅबिट फॉर्मेशन. फाउंडेशनवर तर 15 दिवसाचं आहे. प्रिपरेटरी UPSC MPSC फार तर माझा तास प्रिपरेटरीला थोडं तरी जास्त होतं. UPSC MPSC एखाद्या तासातली मुलांची शंका आली तर मी हे वाचन कौशल्याची जोपासना कशी करायची सांगीन. पण वाचनाची सवय लागणे अंगी हा मुद्दा क्रमांक 7 वर आहे. मुद्दा क्रमांक 8, 9 आणि 10 हे एकमेकाशी जुळलेले मुद्दे आहेत. मी ते विचारपूर्वक वेगवेगळे ठेवलेले आहेत नंबर 8, 9 किंवा 10 वर, कारण लिंक जरी असली तरी मुद्दा वेगवेगळा आहे. तर मुद्दा क्रमांक 8 आहे कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. हे तुमच्या नियोजनात पाहिजे. स्वतःला ठरवून म्हणजे योजनापूर्वक आपापल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काढण्याची योजना करा. की तुम्ही आपला प्रत्येकाचा असतो एक कम्फर्ट झोन नावाचा प्रकार, की ते तसं असलं की आपल्याला बरं वाटत असतं. रोजची झोपण्याची जागा असेल, आपली उशी असेल, पांघरूण असेल, उठल्यानंतर पहिला काही वेळ आपण काय करतो, प्रत्येकाची कळत नकळत सुद्धा एक त्याचं ग्रामर ठरलेलं आहे की हे करतो. आंघोळ करतो, दात कसे घासतो. पुरुष मंडळी जे दाढी करायला करत असतात, दाढीची सुद्धा एक पद्धत आहे की ते फावडं तसं फिरलं तरच दाढी झाल्यासारखं वाटतं, नाहीतर वाटतच नाही दाढी झाल्यासारखं. जेवणाच्या सवय असतात माणसाच्या की नाही ते सुरुवातीला ते वरण भातच पाहिजे, त्याच्यावर तुपाची हे पाहिजे आणि लिंबू पिळलेलं पाहिजे, मध्ये बाकीचे पदार्थ का, शेवट पुन्हा दहीभात पाहिजे, असं प्रत्येकाचं. तसं ते मिळाल्याशिवाय जेवल्यासारखंच वाटत नाही. सगळे मिळून आपले कम्फर्ट झोन असतात. हां, न्यूरोसायन्सने हे सांगितलंय की आपण जोपर्यंत सारखे त्या कम्फर्ट झोनमध्ये आहोत
तर मेंदूची नवी वाढ थांबते. काही प्रमाणात पाहिजे, अति सारखेच धोके पत्करतोय तर मग मेंदू रिॲक्ट पण होईल त्याला. तसं नाही, सम्यक हा शब्द आहे, बॅलन्स्ड, सम्यक पद्धतीने. पण तुमच्या योजनेत पाहिजे की आपल्याला स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा. सारखेच त्या कम्फर्ट झोनमध्ये राहिलो तर नवं शिकणं थांबतं. नवं शिकणं असं न्यूरोसायन्सनी. तेव्हा जीनियसकडची वाटचाल करायची आहे का, तर योजनापूर्वक स्वतःला कम्फर्ट झोनच्या बाहेर काढा. ते बाहेर आपण कसे जातो हा पुढचा मुद्दा क्रमांक 9 आणि 10 आपोआपच येतो. त्याच्यात पुढचे जे 2 मुद्दे आहेत ते आपोआपच येतात. उदाहरणार्थ, नवी आव्हानं स्वीकारा काहीतरी. यालाच मी म्हणतो की जीवनात येणारी संकट, धोके ही आपल्याला कम्फर्ट झोनच्या बाहेर ढकलतात. त्यांचं स्वागत करायला शिका. स्वागत आहे, कारण ते चॅलेंज आहे. नवं आव्हान किंवा एखादं संकट आलं, एखादी अडचण आली आहे, ती सोडवायची आता, तर त्यांनी मेंदूत काम करणं चालू करतो. तर तुमच्या प्लॅनमध्ये ठेवा, करा काहीतरी की नवी आव्हानं शिकणे, नवी आव्हानं स्वीकारणे, चॅलेंजेस स्वीकारणे. हे काहीतरी फार मोठं एव्हरेस्ट आपण जाऊ असे असण्याचं बंधन नाही बरं का. क्रॉसवर्ड सोडवतोय रोज कोडी, रुबिक्स क्यूब आहे किंवा ते सुडोकू येतं, अशी काहीतरी आपापल्या क्षेत्रातली पण नवी चॅलेंजेस स्वीकारणे. हा मुद्दा क्रमांक 9 आहे. मुद्दा क्रमांक 10 येतो नवीन शिकणे, सतत काहीतरी नवीन शिकणे. आपल्याला ज्या क्षेत्रातला जीनियस व्हायचं आहे त्याचं सतत काहीतरी नवीन शिकणे. हा मुद्दा क्रमांक 10 येतो. मुद्दा क्रमांक 11 आहे कार्यसंस्कृती, की जे माझं सांगून झालंय. आणि शेवटच्या मुद्दा क्रमांक 12 पाशी तर मी तुम्हाला एक एक्सरसाइजच सांगतोय, ज्यांना पटेल त्यांनी स्वेच्छेने करावा. जो करेल त्याची वाटचाल जीनियसकडची चालू झाली. ती म्हणजे आपल्या स्वतःकरता वैयक्तिक आपली डूज आणि डोंट्सची एक चेकलिस्ट तयार करा. चेकलिस्ट तयार करा की मला जीनियस व्हायचं आहे, हे ध्येय ठरलं, माझ्या या क्षेत्रातला जीनियस व्हायचा आहे, तर ते जीनियस होण्यासाठी मी काय काय केलं पाहिजे त्याला म्हणतात डूज. याची यादी तयार करा. हे जे मी आत्ता सगळं सांगितलं ना, रोजचं योग पाहिजे, व्यायाम पाहिजे, खेळ पाहिजे, वाचन पाहिजे, नोट्स पाहिजेत, काय जे आपापले आणखीन मुद्दे असतील. कोणी संगीत, नृत्य, ह्याच्यामध्ये अभिनय, ह्याच्यात करिअर करायचं ठरवलं तर त्या आपापल्या क्षेत्राचा रियाज असतो. तो रोजचे माझे 2 तासाचा तो रियाज झाला पाहिजे. तुमची जीनियस आपल्याला व्हायचं आहे तर तो जीनियस होण्यासाठी काय काय केलं पाहिजे त्याची यादी तयार करा. त्याला म्हणतात डूज. पण नुसती काय काय केलं पाहिजेची यादी करून भागत नाही. जीनियस होण्यासाठी मी काय काय केलं नाही पाहिजे, की ह्या गोष्टी मला माझ्या क्षेत्रातला जीनियस होण्यापासून रोखणार आहेत, तर मग या नाही करायच्या. त्याला म्हणतात डोंट्स. आळशीपणा, वेळ वाया घालवणे. कल्पना करा, समजा अगदी मी साधं उदाहरण बोलतोय की कोणीतरी ठरवलं की बलदंड शरीर कमवायचं, स्त्री पुरुष कोणी, प्रत्येकाचं काम आहे की मस्त मी कचकावून व्यायाम करणार आहे आणि मला असं सणसणीत मस्त मस्क्युलर कट्स असलेलं असं ज्यामुळे एक सामर्थ्याचा आत्मविश्वास वाढतो असं बलदंड शरीर कमवायचं आहे. ठरलं का तुझं हे उद्दिष्ट? मग तू केल्या पाहिजेत अशा काही गोष्टी आहेत. मग त्यामध्ये रोजचा व्यायाम आहे, त्या व्यायामामध्ये पळणं म्हणजे कार्डिओ व्यायाम आहेत, मस्क्युलर व्यायाम आहेत, त्याचं एक रेजिम आहे त्याची ठरलेली. पण नुसतं ते करून नाही चालत. डोंट्स, की ह्या गोष्टी हेही ठरवावं लागतं की फार कार्बोहायड्रेट्स किंवा फॅट असलेलं वाटेल ते खाऊन नाही चालणार आहे. एक काहीतरी जर केलं तर होणार नाही. याला मानसशास्त्रातले फार छान शब्द आहेत, ते सांगतोय आवर्जून तुम्हाला मी. डूज याला शब्द आहे ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्स. ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्स, डूज, की ह्या गोष्टी करायच्या. हिला मी नाव दिलं चेकलिस्ट. आपली चेकलिस्ट, आणि ती वैयक्तिक आहे. जो तो आपापली वैयक्तिक तुझी चेकलिस्ट तयार कर. तर अफर्मेटिव्ज डूज आहेत. डूज की ह्या गोष्टी कर. ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्ह ह्याला मी मराठीमध्ये नाव ठेवलंय होकारांचा स्वीकार. की ह्या गोष्टी करायच्या आहेत म्हणजे त्या गोष्टींना होकार द्यायचा आहे. पण नुसतं ॲसर्शन ऑफ अफर्मेटिव्ज पुरेसं नाही आहे, निगेशन ऑफ निगेटिव्ज पाहिजे, म्हणजे डोंट्स. तर डोंट्सला शब्द आहे निगेशन, टाळणे, कापणे, न करणे. निगेशन ऑफ निगेटिव्ज. निगेशन ऑफ निगेटिव्हला मी मराठी शब्द दिला आहे नकारांचा धिक्कार. नकारांचा केलेला धिक्कार.
म्हणजे ते नाही आहे, ते नकारांना नकार द्यायचा आहे, या गोष्टी नाही करायच्या. म्हणजे करायला खूप आवडत असतील पण मग त्याच्यामध्ये वेळ जातो आणि तो जर वेळ तेवढा माझा गेला तर माझा मग ज्या क्षेत्रात मला जीनियस व्हायचं आहे त्याच्यापासून ते मला वंचित ठेवणार आहे. अशा हे जीनियस होण्याकडचे 12 मुद्दे. कोणावरही माझा किंवा कोणाचाही पहारा नाही आहे, पण मी तुम्हाला खरंच आग्रहपूर्वक सांगतोय की कोरा कागद आणि पेन घेऊन बसा आणि ह्या 12 तुम्ही लिहून तर घेतलेत आणि मी आकडे मोडून 12 तुम्हाला क्रमांक सांगितलेत. हे 12 आपल्या जीवनात कसे येतील याची योजना करा. तसा तुमचा ध्यास असो तर आजपासून भविष्यकाळामध्ये बघताना खरंच चाणक्य मंडलच्यांनी जीवनाच्या सर्व क्षेत्रातली जीनियस घडले म्हणजे उद्या तुमच्यामधनं हे कर्तृत्व येवो. खरोखरच अशी सगळ्यांनाही शुभेच्छा देतो.